नमस्कार मंडळी, तुम्हाला पण रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं याचा विचार पडतो. तर आज आपण ही काबुली चण्याची उसळ कशी करायची हे पाहणार आहोत. अशा प्रकारे काबुली चण्याची भाजी आपण तर करतोच, पण आज आपण इथे उसळ करणार आहोत. इथे मी काबुली चणे रात्रभर भिजत टाकले होते. आता आपण याला कुकरमध्ये टाकूया. थोडंसं त्यात पाणी टाकायचं आहे बुडेल इतपत, आणि त्यात थोडंसं मीठ टाकेल मी, म्हणजे आपल्या काबुली चण्यामध्ये मीठ अगदी छान लागेल आपल्याला. आता मी इथे कुकर गॅसवर ठेवलेला आहे आणि ते 3 ते 4 शिट्ट्या मी काढून घेईल. तोपर्यंत इथे आपण कांदा, टोमॅटो असे बारीक छान चिरून घ्यायचं आहे. काबुली चण्यांची उसळ करण्याकरता आपल्याला ना कांदा जरासा बरा वापरायचा आहे, म्हणजे जास्त घ्यायचा आहे. त्याच्यामुळे उसळला खूप छान छान टेस्ट येते. इथे मी 2 मोठे कांदे घेतलेले आहेत. अशा प्रकारे मी यांना छान बारीक असं चिरून घेते कांद्यांना. मुलं भाजी खायला कंटाळतात, त्याच्यामुळे तुम्ही मुलांना अशा प्रकारे काबुली चण्याची उसळ बनवून देऊ शकता. तुम्ही टिफिनमध्येही मुलांना ही उसळ नक्की देऊ शकतात. खूप टेस्टी लागते आणि अगदी सोपी पद्धती बनवायची, झटपट बनते. सकाळी घाईघाईच्या वेळेस तुम्ही मुलांना ही पटकन झटपट तयार होणारी उसळ बनवून देऊ शकतात. हे बघा, अशा प्रकारे बारीक मी कांदे चॉप करून घेते. आता आपण इथे टोमॅटो घ्यायचा आहे. इथे मी 1 मोठा साईजचा टोमॅटो घेतलेला आहे. तो पण आपण बारीक असा चॉप करून घेऊया. आपला टोमॅटो सुद्धा चॉप करून झालेला आहे. आता आपण इथे घेणार आहोत लसूणच्या. इथे मी 10 ते 15 पाकळ्या घेते आहे. आता लसूण इथे आपण बऱ्याच वेळेला कुटून टाकतो किंवा चॉप करून टाकतो. तर ह्या पद्धतीने मी अशा प्रकारे मॅशर आणलं होतं. तर याच्याने अगदी छान मॅश होतात लसूण, आणि बिलकुल आपले हातही भरत नाही आणि अगदी व्यवस्थित इझिली मॅश होऊन जातं. मला हे प्रोडक्ट खूप आवडलं. मी हे डीमार्टमधून परचेस केलं होतं. त्याच्याने अगदी झटपट असं व्यवस्थित मॅश होऊन जातं लसूण. असं वाटतं की आपण पाट्यावरतीच याला वाटतो आहे, अशा प्रकारचं फिलिंग येतं. बघा, अशा प्रकारे मी पूर्ण लसूण याच्याने छान असा बारीक करून घेतलेला आहे. अगदी आपला हातही नाही भरला आणि अगदी छान पद्धतीने मॅश झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. हे बघा, अशा प्रकारे ना लसूण कुटून किंवा अशा प्रकारे मॅश करून टाका, म्हणजे याची टेस्ट आहे ना उसळमध्ये किंवा भाजीमध्ये अशी छान येते. कोणाकोणाला दाताखाली आलेलं नाही चालत, तर त्याच्या अशा प्रकारे तुम्ही याला मॅश करून टाकू शकतात. लसूण पण जरा आपल्याला बरा घ्यायचा आहे. आता आपण इथे घ्यायचे आहेत हिरव्या मिरच्या. इथे मी तिखट हिरव्या मिरच्या घेते. तुम्ही स्किपही करू शकतात, पण जर तुम्हाला तिखट आवडत असेल तर तुम्ही नक्की टाका. याची पण छान टेस्ट लागते. आपण याच्यात लाल तिखट पण वापरणार आहोत, पण मी इथे 2 हिरव्या मिरच्या पण टाकलेल्या आहेत. अशा प्रकारे मी यांना मध्ये कापून टाकणार आहे, म्हणजे याचा फ्लेवर आपल्याला छान येईल. इथे आपण कोथिंबीर पण छान बारीक चिरून घेऊया, म्हणजे आपण ही सगळी पूर्वतयारी पहिलेच करून घेतली ना की आपल्याला नंतर पुढे बनवायला उशीर नाही लागत, झटपट बनवून तयार होते. तुम्ही सकाळच्या वेळेससुद्धा अशा प्रकारे पूर्ण चॉपिंग पहिले करून घेत जा आणि नंतर एकत्र त्याला फोडणी वगैरे द्यायचं काम करा, म्हणजे कुठलेही पदार्थ बनवायला वेळ अजिबात लागत नाही. हे बघा, आता आपलं सगळं व्यवस्थित चॉप झालेलं आहे. आपण आपला प्लॅटफॉर्म तो पण साफ करून घ्यायचा आहे. सगळं बनवण्याच्या सोबतच आपल्याला आपलं किचन साफ पाहिजे, त्याशिवाय आपल्याला पुढचं काम उमजणार नाही. त्याच्यामुळे मी किचन नेहमी स्वच्छ करत राहते. हे बघा, इथे आपले काबुली चणेही छान शिजलेले आहेत. तुम्ही पाहू शकता, जसं ओव्हरकुक पण नाही झालेले आहेत आणि अगदी व्यवस्थित शिजलेले आहेत. इथे एका साईडला मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती. कढई आपल्याला छान तापू द्यायची आहे. त्यानंतर याच्यामध्ये आपण तेल टाकूया. इथे मी 2 ते 3 मोठे चमचे भरून तेल टाकते. तेल आपण छान तापू द्यायचं आहे. तेल छान गरम झालं की आपण याच्यात टाकूया तेजपत्ता. हे तुम्ही कढीपत्ताही टाकू शकतात. आता माझ्याकडे नव्हता म्हणून माझ्याकडे कढीपत्ता नाही राहिला तर मी तेजपानचा उपयोग करते. याचा पण छान टेस्ट येतो. इथे आपण मिरच्याचे चिरले होते ते पण टाकून घ्यायचे आहेत. 1 चमचा मोहरी टाकूया. 1 चमचा आपण इथे जिरं टाकूया. त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे. हिंग टाकल्यामुळे काय होईल, हे चणे पचायला जड असतात तर पचनशक्ती आपली चांगली होते हिंग टाकल्यामुळे. इथे मी लसूण पण टाकून दिलेला आहे, आपण जो बारीक चॉप केला होता तो, आणि आपण कांदे पण इथे टाकूया. आता आपल्याला कांदे छान लाल रंगाचे होईस्तोपर्यंत
भाजून घ्यायचे आहे, याच्यावर शेकून घ्यायचे आहेत. तर कांदे पटकन लाल होण्याकरता आपण थोडंसं याच्यामध्ये मीठ टाकूया. मीठ टाकल्यामुळे कांदे लवकर लाल होतात. घ्यायच्या वेळेस तुम्ही ही ट्रिक नक्की वापरा. हे बघा, इथे मी थोडेसे ना काबुली चणे शिजलेले असे काढून ठेवले होते. याच्यामुळे याचा काय उपयोग होईल पुढे तुम्हाला मी नक्की सांगेल. इथे मी थोडेसे चणे काढून घेतले आणि त्याला ना पोटॅटो मॅशरने छान अगदी मॅश करून घेतले आहे अशा पद्धतीने. आता याचा उपयोग मी पुढे कसा करेल ते तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा, मग तुम्हाला समजेलच. हे बघा, कांदे पण आपले छान झालेले आहेत लाल. आता आपण लगेच याच्यात टाकणार आहोत. आपण जो बारीक चिरलेला टोमॅटो होता तो आपण याच्यामध्ये टाकून देऊया आणि तो पण थोडासा आपल्याला 5 मिनिटांकरता याच्यामध्ये शिजवून घ्यायचा आहे. हे बघा, टोमॅटो पण छान शिजला. आता याच्यामध्ये आपण थोडेफार मसाले टाकणार आहोत. इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे चवीनुसार. ते मी 1 मोठा चमचा टाकले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करू शकतात. 1 चमचा आपण धण्याची पावडर टाकूया. थोडीशी हळद टाकूया. याला चांगलं मिक्स करूया आपण आणि आपले मसाले जळू नये याच्याकरता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं. इथे मी हे चणे शिजवल्याचं जे पाणी होतं ना तेच टाकलेलं आहे आणि तेच आपल्याला वापरायचं आहे. ते आपण टाकून द्यायचं नाही आहे, कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी खूप प्रोटीन्स असतात. त्याच्यामुळे तेच पाणी आपल्याला याच्यामध्ये वापरायचं आहे. हे बघा, अगदी मसाला छान आपला शेकला गेलेला आहे. तेल पण छान सुटलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये लगेचच आपले काबुली चणे जे होते शिजवलेले ते टाकून द्यायचे आहे सगळे. बघा, अशा प्रकारे मी पूर्ण काबुली चणे टाकलेले आहे. आता आपण व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं आहे खालून वरपर्यंत. आता तुम्हाला थोडीशी जर पातळ हवी असेल तर तुम्ही त्यात पाणी टाकू शकता किंवा तुम्ही अशीसुद्धा याला कोरडी खाऊ शकता, ती पण छान लागते. पण आता इथे मी थोडंसं याच्यामध्ये पाणी टाकणार आहे. हे बघा, अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी याच्यामध्ये. आता आपण जे शिजलेलं पाणी होतं ते थोडंसं मी याच्यात टाकणार आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करेल. आणि आपण आता बघा, ही जी आपण पेस्ट केली होती ती पण मी याच्यात टाकणार आहे. याच्यामुळे काय होईल, आपल्या ह्या काबुली चण्यांच्या उसळला छान अगदी टेक्स्चर येईल आणि बाइंडिंग पण येईल. म्हणजे अगदी छान आपली अशी घट्ट पातळ अशी उसळ तयार होणार आहे आणि चवीला तर अगदी भन्नाट लागते ही. म्हणजे लहानांपासून मोठे अगदी आवडीने खातात ही उसळ. जर तुम्हाला लहान मुलांना द्यायची असेल तर तुम्ही थोडं तिखटचं प्रमाण कमी करा. आता आपली उसळ तयार झालेली आहे, कारण की आपले चणे पहिले शिजलेले होते ऑलरेडी, तर त्याला नंतर बनवायला जसं वेळ लागत नाही. आता आपण प्लेटिंग करूया. इथे मी प्लेटमध्ये उसळ काढून घेतलेली आहे. आता आपण याच्यावर टाकणार आहोत कांदा, टोमॅटो, थोडीशी इथे मी शेव टाकते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता शेव. आता इथे मी याच्यावर टाकणार आहे थोडीशी मस्तपैकी दही. ही फ्रेश दही आहे घरची, आणि दही टाकताना फ्रेशच टाका, आंबट दही टाकू नका, नाही तर पूर्ण टेस्ट आपली याची बिघडू शकेल. त्याच्यामुळे मी ही फ्रेश दही जी होती ती टाकलेली आहे. आणि इथे मी ना हे कोकमचा असं कोकमची चटणी म्हणा किंवा कोकमचा रस म्हणा, असं मी गूळ टाकून याला उकळून घेतला होता फोडणीतून. तसा बनवून ठेवते मी, म्हणजे अशा प्रकारे उसळमध्ये टाकायला उपयोगी पडतो आणि पचनसुद्धा छान होतं याच्यामुळे आपलं. त्याच्यामुळे मी नेहमी बनवून ठेवते आणि प्रत्येक उसळमध्ये असं आम्ही वरतून टाकून खातो. खूप टेस्टी लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि ही उसळ आपली तयार झालेली आहे. तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.